करनाला चैरिटेबल ट्रस्ट, आदिवासी विकास प्रकल्प पेन तथा पंचायत समिति के संयुक्त प्रयासों से नए साल के दिन करनाला स्पोर्ट्स एकेडमी में आदिवासी सामूहिक विवाह समारोह संपन्न हुआ। इस समारोह में 297 जोड़ों की शादी करवाई गई। इन आदिवासी नवदंपतियों को शुभाशीर्वाद देने के लिए रायगढ़ के जिलाधिकारी एच.के. जावले, पनवेल के प्रांत अधिकारी पांडुरंग मगदुम, तहसीलदार डॉक्टर संदीप माने, विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम मात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, आरडीसी बैंक के संचालक चंद्रशेठ घरत, तालुका सह सचिव बालाशेठ ठाकुर आदि गणमान्यों सहित आदिवासी लोग एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर आदिवासी नवदंपति को उनके जीवन के लिए शुभकामनाएं देते हुए विधायक विवेक पाटिल ने सामूहिक विवाह के आयोजन के बारे में जानकारी दी। हे लग्न करण्याची ती गरज आहे, ती खऱ्या अर्थाने आदिवासींच्या जीवनामध्ये, आदिवासीच्याच काय प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये लग्नाचा सोहळा एक फार मोठा सोहळा असतो। तो आनंदाचा सोहळा असतो, तो आनंदानेच झाला पाहिजे आणि आनंदाने होत असताना लग्नासाठी कर्ज काढणं आणि ते कर्ज आयुष्यभर फेडत बसणे व्याजासहित, हा प्रकार बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करतोय। मला अतिशय आनंद वाटतो की अतिशय मोठा उत्साहानं या ठिकाणी दरवर्षी विवाहित जोडप्यांची संख्या आपल्याला वाढत जात आहे ना, 300च्या आसपास जाऊन जमलेली आहे। या ठिकाणी मी अतिशय अभिमानानं सांगेन की ह्या योजनेमधनं लग्न करत असताना आदिवासी विभागाकडनं या प्रत्येक जोडप्याला जो 10,000 रुपयाचा चेक दिला जातो, धनादेश दिला जातो, तो त्यांच्या डायरेक्ट हातात मध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत दिला जातो आणि त्यांना बँकेतनं खातं काढून आम्ही पैसे काढून द्यायची त्या ठिकाणी व्यवस्था करत असतो। कुठलाही शासकीय निधी या कामासाठी, या विवाह सोहळ्यासाठी करनाला चॅरिटेबल ट्रस्ट घेत नसतं। उलट करनाला चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये खर्च करून त्यांचं आदिवासी बांधवांचा विवाह सोहळा अत्यंत उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो। ट्रस्टच्या माध्यमातून लग्नाचा सर्व खर्च या ठिकाणी केलेला असतो। मंडपाचा खर्च असो, लाईटचा खर्च असो, वरातीचा खर्च असो, हा सगळा खर्च हा करनाला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आणि प्रत्यक्ष वधूवराला जे शासनाकडनं जी मदत मिळणारी आहे ती मिळाली जातेच, पण ट्रस्टच्या माध्यमातून वधूसाठी लग्नाचा शालू, हल्दीची साडी, ओढणी, चप्पल, लग्न हळद साहित्य, अंतरपाट, नारळ आणि हार दिला जातो। तर वरासाठी लग्नाचा पोशाख, हल्दीचा ड्रेस, टावेल, टोपी, चप्पल, लग्न हळद साहित्य, नारळ, हार एवढं सगळं साहित्य ह्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या वधूवरांसाठी दिलं जातं। आपल्या सर्वांचं या विवाह मंडपामध्ये आपलं स्वागत करतो। सगळ्या जोडप्यांना, वधूवरांना मनपूर्वक शुभाशीर्वाद देतो। इस दौरान एच.के. जावले ने विधायक विवेक पाटिल की सराहना करते हुए कहा कि किसी की भी शादी कराना पुण्य का काम है और विधायक विवेक पाटिल 4 सालों से ये कार्य कर रहे हैं, जो काबिले तारीफ है। विकास प्रकल्प आणि पंचायत समिति पनवेल यांच्या सौजन्याने आमदार विवेक पाटिल साहेब यांनी आजचा हा सामुदायिक विवाह सोहळा, आदिवासी बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। माननीय आमदार विवेक पाटिल साहेबांनी खरं म्हणजे फार मोठा पुण्याचं हे काम हाती घेतलेलं आहे। मागील 4 वर्षापासून आदिवासी लोकांचे लग्न करण्याचे हे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे। कुठल्याही व्यक्तीचं लग्न करून देणं ही मोठं पुण्याची बाब असते आणि त्यातल्या त्यात आदिवासी बांधवाचं लग्न करून देणं ही सर्वात मोठी पुण्याची बाब आहे। याच्या एवढं पुण्य आमदार साहेब दुसरं कुठेही असू शकत नाही। विवाह समारोह के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों नवदंपति को धनादेश वितरित किए गए।